तुटका कथा. सकाळी अश्विन दचकून जागा झाला असं म्हणता येणार नाही. रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा लागलाच नव्हता. झोप नव्हती तर जाग येण्याचा प्रश्न कुठे उद्भवतो. पण अशा प्रसंगी कोणाच्याही मनात यावी तशी स्वाभाविक शंका अश्विनच्या मनात आली. तो जागा आहे की स्वप्नात आहे. पण त्याला एकदम जाणवतं की नाही, हे स्वप्न नाही. दुःखाचे ते सगळे क्षण अश्विनला आठवतात. तो मुकाट्याने उठतो. सवयीने अंघोळ उरकतो. तो तयार होतो तेव्हा रोजच्या प्रमाणे सकाळचे 6:30 वाजलेले असतात. कपभर दूध घे बेटा, 2 बिस्किटं पण खाऊन घे. कालपासून पोटात काही नाही तुझ्या. उपाशीच आहेस तू. जेवायला आजही किती वाजतील सांगता येत नाही. आईचा स्वर अर्जवी आणि मायेचा आहे. पण अश्विनला तिच्या बोलण्याची तिडीक येते. संतापाची कळ पार मस्तकात पोचते. सगळं माहिती असून आई आत्ता खाण्याचा विचार तरी कसा करू शकते? असा प्रश्न अश्विनला पडतो. आईला ताडताड बोलावं अशी अनावर उर्मी त्याच्या मनात दाटते. पण तो काहीही बोलत नाही. स्वतःच्या संतापावर तो मौनच आवरून टाकतो. तो आईची नजर टाळत मान हलवतो. आईला त्याचा नकार स्पष्ट कळतो. आई काहीतरी बोलण्याच्या विचारात आहे, पण अश्विनच्या चेहऱ्याकडे पाहून ती गप्प होते. अश्विन दाराकडे वळतो तेव्हा न राहून ती पुन्हा म्हणते, मी येते तिकडे 9:30 पर्यंत. शारदाबाई येऊन गेल्या कामाच्या की लगेच निघते. उशीर नाही व्हायचा मला. राजेश किती वाजता पोहोचेल काही माहिती आहे का तुला? नाही माहिती मला. कळेल आता गेलो की. अश्विन तुटकपणे बोलतो. आईच्या बोलण्याचा अर्थ त्याला कळत नाही. आता हिला चिंता पडलीये. ती कामाची बाई वेळेत येईल की नाही त्याची. अश्विन स्वतःशी कडवटपणे बोलतो. शंतनूच्या घरी इतक्या भल्या सकाळी जाण्याची अश्विनची ही काही पहिली वेळ नाही. पण आजची गोष्ट वेगळी आहे. आजवर लाखो वेळा चाललेली ही वाट. जवळजवळ रोज एकदा तरी शंतनूकडे त्याची फेरी ठरलेली. आधी चालत, मग अनेक वर्ष सायकलवर आणि अगदी आत्ता बाईकवर. कधी त्याच्या घराकडून शंतनूच्या घराकडे जायचं तर कधी परत यायचं. नेहमीच्या पायाखालचा रस्ता इतका सवयीचा की डोळे मिटून खड्डे कसे चुकवायचे ते सांगता येईल अश्विनला. पण आज मात्र त्याला अडगळल्यासारखं वाटतंय. घरातून बाहेर तर पडला तो, पण त्याला शंतनूच्या घरी जावंसं वाटत नाहीये आज. त्याच्या पायातली ताकद जणू संपली आहे सगळी. अगदी खेळघरापासून ते थेट 12वी पर्यंत अश्विन आणि शंतनू ही जोडगोळी आसपासच्या सगळ्यांनाच माहिती. अगदी 4 महिन्यापूर्वी दोघांना वेगवेगळ्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तोवर सगळ्या गोष्टी त्यांनी एकत्रच केलेल्या. आताही कॉलेज वेगळे असले तरी रोज संध्याकाळची आणि तेही जमले नाही तर रात्री 10 अगदी 11ची त्यांची भेट ठरलेली. शिवाय SMS, मेल, फेसबुक, गुगल प्लस हे सगळं असायचंच सारखं. कोठेही असले तरी शंतनू आणि अश्विन असे सोबतच असायचे एकमेकांच्या कायम. शंतनूला माहिती नाही असं अश्विनच्या आयुष्यात काही नव्हतं आणि शंतनू आपल्यापासून काही लपवून ठेवत नाही याची अश्विनला खात्री होती. पण आता ते सगळं अचानक संपलं. आता शंतनूसोबत गप्पा मारता येणार नाहीत. फालतू विनोद सांगून हसता येणार नाही. विनाकारण राग काढता येणार नाही. त्याच्याबरोबर मजेत घालवायचे दिवस संपले. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडतानाही नाही येणार. आता कधी हे सगळं करायला शंतनू राहिलेलाच नाही. आता या जगात तो अपघात जीवघेणा ठरला खऱ्या अर्थाने. अश्विनला शंतनूची ती शेवटची नजर आठवते. तो काय सांगत होता अश्विनला? शंतनूच्या डोक्यात त्या क्षणी नेमकं काय असेल? त्याची सगळी स्वप्न, सगळे विचार, सगळ्या भावना, सगळे अनुभव. त्यांचं काय झालं? शरीर जातं तेव्हा तेही निघून जातात का? पण कुठे जातात? हॉस्पिटलायझेशन, पोलीस चौकशी, कोमातला शंतनूचा शांत वाटणारा चेहरा. असं वाटत होतं की तो फक्त झोपला आहे. एक हाक मारली की जागा होईल. तो लाईफ सेव्हिंग औषधांचा मारा, व्हेंटिलेटर, जोडतानाची अदम्य आशा आणि शेवटी मागे उरलेलं शंतनूचं निष्प्राण शरीर. सगळं जग 2 दिवसात उलटंपालटं होऊन गेले. असं होणं शक्य नाही. मला फक्त वाईट स्वप्न पडतंय, अश्विन स्वतःला सांगायचा प्रयत्न करतो. पण त्या प्रयत्नातला फोलपणा जाणून त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो पाय ओढत चालत राहतो. त्याला सगळं आठवतंय अगदी आता घडत असल्यासारखं. रविवारची सकाळची वेळ. शंतनू आणि अश्विनची नवी कोरी बाईक चालवत होता. अश्विन त्याच्या पाठीशी बसून त्याला कॉलेजमधला कालचा कसला तरी विनोद सांगत होता आणि दोघेही खळखळून हसत होते. अश्विनला स्पष्ट दिसते समोरून येणारी लाल रंगाची ती मारुती कार. त्याचा रोखलेला श्वास, तिथपासून ते डॉक्टरांनी केलेली शंतनूच्या मृत्यूची निर्दयी घोषणा. अश्विन पुन्हा पुन्हा विचार करतोय, त्याने काहीतरी वेगळं केलं असतं तर शंतनूचा जीव वाचला असता का?
कुमुहूर्तावर त्याला ही नवी बाईक घ्यायची इच्छा झाली. कशाला तो नेमका त्याच वेळी विनोद बोलत होता. अश्विनला साथ खर्चटलंही नाही आणि शंतनू मात्र गेला जग सोडून. अशा निराशाचे ते 48 तास अश्विनला चांगलेच आठवतात. कुठं आहेस तू शंतनू? अश्विन आकाशकडे पाहत विचारतो. रस्त्यातून जाणारा पेपरवाला त्याच्याकडे नवलाने पाहतो आणि काहीही न बोलता पुढे जातो. शाळेत जाणारी मुलं दबकून त्याच्याकडे पाहतात आणि आपापसात खोडसाळपणे हसतात. अश्विनला त्या कशाचीच दखल नाही. तो विचारत आहे, मृत्यूनंतर जीवन असतं का? शंतनू ते मला सांगेल का? त्याला तिथं काय दिसत असेल? त्याला दुःख झालं असेल का खूप मरताना? मी त्याला मिस करतो हे त्याला कळत असेल का? एकदा तरी परत भेटावं शंतनू असं त्याला फार वाटतंय. अश्विन शंतनूच्या घरी पोचतो. दार उघडच आहे. शंतनूचे बाबा म्हणतात, एका रात्रीत तो खूप म्हातारे झाले आहेत असं अश्विनला वाटतं. अरे अश्विन, तू आहेस? होय, फार लवकर आलास तू. राघव शंतनूच्या बहिणींच्या रचनाचा नवरा म्हणतो. एका रिकाम्या खुर्चीकडे हात दाखवत तो अश्विनला बसायला खुणावतो. रचना, अश्विन आलाय त्याच्यासाठी पण चहा आण. काकांच्या या बोलण्यावर अश्विनला एकदम धक्का बसतो. तिकडे शंतनू शरीर हॉस्पिटलमध्ये पडलंय. अद्याप राजेश भैया सौदूहून आला की स्मशानात जायचं. काहीच न घडल्यागत काका चहाचा विचार तरी कसा करतायत? शंतनू मेला आहे हे विसरून गेले की काय सगळे? अशी शंका अश्विनला भेडसावते. कदाचित आपल्याला वाईट स्वप्न पडलंय. फक्त अशी वेडी आशाही त्याच्या मनात उमलते. त्याला वाईट शंतनू येईलच आतमधून आणि चहा पिऊन ते दोघे बाहेर पडतील. पार्कमध्ये त्यांच्या धावण्याच्या व्यायामासाठी पण समोर शंतनूचा मोठा फोटो आहे. त्यावरचा हार ताजा आहे. ते पाहून अश्विनचा चेहरा काळवंटतो. तो एक उसासा सोडतो आणि डोळे मिटतो. काकू बाहेर येतात. त्याचे डोळे लाल आहेत आणि सुजलेले आहेत. त्या अश्विनकडे पाहायचं टाळतात. त्या बसतात. सगळे शांत आहेत. कोणीच काही बोलत नाही. कोणी कोणाकडे पाहतही नाही. ते जणू एकमेकांना ओळखत नाहीत. असे त्रस्तासारखे बसलेत. एवढ्या सकाळी लोकांचे उसाचे खोलीभर पसरत पसरत आकाशाला स्पर्श करतायत असं अश्विनला वाटतं. राघव टाइम्स ऑफ इंडिया उचलून कोणत्या तरी क्रिकेट सामन्याची बातमी वाचायला लागतो. अश्विन पुन्हा एकदा हादरतो. आता याला पेपर वाचायला काय सुचते? शंतनू आवडत नव्हतं का यांना कोणालाच? राजेश भैया कधी पोहोचतोय? शांतता असह्य होऊन अश्विन नकळत विचारतो. त्या प्रश्नांची निरर्थकता प्रश्न विचारता क्षणीच त्याच्या ध्यानात येते. अरे, त्या ज्वालामुखीच्या भानगडीमुळे सगळी विमानं उशिरा येत आहेत. कधी पोहोचेल राजेश माहिती नाही. 10 पर्यंत वाट बघू त्याच्या निरोपाची. मग ठरवू अंत्यविधी कधी करायचा, ते एक नातेवाईक सांगतात. मग जमलेले अनेक लोक बोलायला लागतात. इतके लोक आहेत भोवताली याची अश्विनला पहिल्यांदाच जाणीव होते. कोणीतरी पोलीस रिपोर्टबद्दल बोलतं आणि स्मशान परवान्याबाबत बोलतं. कोणीतरी भटजींना सांगितलं का असं विचारतं. रचना चहाचे कप घेऊन येते. ती अश्विनकडे पाहून असते. इतकं दुःखाचं हसू आजवर अश्विनने पाहिलं नाही. त्याला कळत नाही काय करायचं ते तो मान खाली घालून स्वतःचे तळहात पाहायला लागतो. शंतनूची आई त्याचीही ताई होती आजवर, पण अचानक तो धागा तुटल्यासारखं अश्विनला वाटतं. आपण जिवंत आहोत आणि शंतनू मात्र गेला म्हणून ताई आपल्याला दोष देत असेल असे त्याला वाटतं. तो परत नजर वर करतो तोवर रचना आतल्या खोलीत गेलेली असते. काका चहाचा एक घोट घेतात आणि कप खाली ठेवतात. रचना, चहात माझ्या दूध कमी पडलंय, जरा दूध आण, ते सांगतात. ते रागावलेले नाहीत, पण त्यांचा स्वर अगदी अनोळखी वाटतो. त्यांचं असं बोलणं ऐकलं नव्हतं त्याने कधी. अश्विनचं डोकं गरगरायला लागतं. त्याची स्वतःची आई इतक्या उत्साहाने सकाळी चहा आणि बिस्किटाबद्दल बोलत होती तेव्हा त्याला राग आला होता. पण तरी तो समजू शकला होता तिला तिचा स्वतःचा मुलगा वाचला होता म्हणून ती स्वतःला नशीबवान समजत असेल तर ते स्वाभाविक आहे. एका अर्थी. पण शंतनू तर गेलाय. मग त्याने आई बाबा, राघव, जमलेले नातेवाईक या सगळ्यावर शंतनूच्या मरणाचा काही परिणामच झालेला दिसत नाही. अश्विनला त्या सगळ्यांच्या वागण्याचा अर्थ लागत नाही. तो भिरी सगळीकडे पाहतो आहे. देवाच्या मनात जे होतं ते झालं. काय करणार आपण? परमेश्वरालाही कोवळे निरागस जीव जास्त आवडतात असं दिसते. त्याच्या इच्छेपुढे आपलं काय चालणार? नशीब वाईट म्हणायचं आपलं. शरीर धर्म कोणाला चुकलाय या जगात? आता हे बघा ना, काकूंना आहे मधुमेह. उपाशीपोटी किती वेळ बसणार त्या? काकांचं प्रेशरही वाढलं असणार. गोळी घ्यायला हवी, ती पण उपाशीपोटी घेऊन नाही चालणार. राजेचा निरोप येईपर्यंत त्या दोघांनी थोडं खाऊन घेतलेलं बरं, कोणीतरी नातलग बोलत होते. इतर लोक सहमतीच्या माना डोलवत होते. घरात आता गर्दी आहे भरपूर. हाच का तो शंतनूचा मित्र? कोणीतरी कुजबजलं, पण ते अश्विनला ऐकू येतं आणि तो कान कोंडा होतो. अश्विनला काही सुचत नाही. मी अगदी नालायक आहे.
माझा सगळ्यात जवळचा दोस्त मरण पावलाय, त्यांची मी या सगळ्यांना आठवण करून देऊ शकत नाही. त्याला जाऊन अजून काही तास झाले नाही, तोवर हे सगळे त्याला विसरले आहेत. अश्विनच्या मनात विचारांची वादळं आहेत. अश्विनला वाटतं, शंतनूऐवजी मी गेलो असतो तर काय झालं असतं? शंतनूला काय दिसलं असतं? त्याला काय वाटलं असतं? हे सगळं असं पाहताना कदाचित माणसांच्या भूमिका बदलल्या असत्या, पण चित्र कमी अधिक हेच असलं असतं याची अश्विनला खात्री आहे. मनातून म्हणजे कदाचित त्याच्या बाबांनी चहात आणखी साखर मागितली असती आणि कमलाबाई काम आटपून गेल्यावर काकू अश्विनच्या घरी गेल्या असत्या. ते पाहून शंतनूला काय वाटलं असतं? काय म्हणाला असता तो? कसं निभवलं असतं त्याने हे माझ्याविना? मला जे वाटते ते आणि तसंच शंतनूला वाटत असतं का? अश्विनला तिथून पळून जावंसं वाटतं. शंतनूशी संबंधित जे लोक आहेत त्याच्याशी काही संबंध नको, लांब जावं त्याच्यापासून. काही अशी भावना त्याच्या मनात येते. त्याला जोरात ओरडावंसं वाटतं त्या सगळ्यावर. शंतनूला विसरल्याबद्दल त्याला खूप रडू येते. त्याला हे सगळं विसरून शांत झोपावं वाटते. आपल्या वेदनेचं ओझं कोणाच्या तरी खांद्यावर टाकावंसं वाटते. त्याला पण समोरचे सगळे त्याला परके वाटतात. त्याला समोर असणाऱ्या सगळ्या वस्तू तोडून मोडून टाकाव्यात असं वाटते. त्याला 4 हात करायची खुमखुमी आहे, पण कोणाशी लढाई करायची? तो एकटाच तर आहे तिथे. त्याला वाटतं स्वतःवरचा जीव घेणे वार करावेत, सूड घ्यावा शंतनूच्या मरणाचा. अश्विन भलताच हिंसक होतोय. त्याला भीती वाटते खूप. त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे, पण आधार तरी फक्त शंतनूचाच. आणि तोच तर आता नाही. अश्विन डोळे मिटून घेतो. त्याला वाटतं, आता माझेही डोळे कधीच उघडले नाहीत तर किती बरं होईल. त्यालाही मरायचंच आहे शंतनूसारखंच, पण ते शक्य नाही हे अश्विनला उमगतं. शंतनूच्या नसण्याची वेदना त्याला पुन्हा एकदा वेढून टाकते. शंतनू पुन्हा कधीही भेटणार नाही हे स्वीकारणं त्याला जड जाते. आपण उद्ध्वस्त झालो आहोत आणि त्यातून उभं राहायचं बळ आपल्यात नाही याची त्याला जाणीव होते. अश्विनला एकदम असह्य आणि अगतिक वाटतं आणि अचानक त्या क्षणी अश्विनला काहीतरी समजल्यासारखं वाटतं. नातेसंबंधाची व्यर्थता, भावनाची निरर्थकता, यशाचं क्षणजीवित्व, धाग्यांचा उधळपणा हे त्याला आतून समजतं. मनुष्य हा स्वार्थी जीव आहे हे सत्य त्याच्या समोर येतं. त्या क्षणात अश्विन मोठा होतो. तो प्रलब्ध होतो. तो क्षण त्याचं जीवन बदलून टाकतो. हे सगळं एक नाटक आहे. प्रत्येकाने आपापली भूमिका करायची आणि पडद्याआड जायचं. दुसरं कोणीतरी येतं समोर आणि चालू राहतं सगळं विना तक्रार, विना विधान. कोणा वाचून कोणाचं काही अडत नाही. कोणतंही दुःख, कोणतीही वेदना, कोणतीही भावना सगळं आपल्यापुरतं असतं. ते क्षणभंगर टिकत काही नाही. अखेर जीवनाचं चक्र फक्त शाश्वत आहे. तसं बघायला गेलं तर अश्विनच्या घराशी हुंदका दाटून येतो. त्याच्या डोळ्यात तारावलेल्या पाण्याने सभोवताल नाहीसं होतं. क्षणभर त्याचे हातपाय कापतात. त्याच्या भोवती एक अफाट पोकळी आहे आणि त्यात एकटाच आहे तो. अश्विन, चहा थंड होतोय तुझा. काकूंचा स्वर वेदनेने भरलाय. असा थंड चहा शंतनूला लागायचा आणि अश्विन त्याबद्दल त्याला नेहमी रागवायचा. आणि आज अश्विन शंतनूसारखा थंडगार चहा का पितोय? अश्विन पुन्हा एकदा काकूंची नजर टाळतोय. त्यांना काय उत्तर द्यायचं त्याला कळत नाही. शंतनू, लेका तू नशिबवान आहेस. आपलं कोणी नसतं, आपण एकटेच असतो. हे कळण्याच्या आधीच तू गेलास. एकटं यायचं आणि एकटं जायचं ही या जगाची रीत आहे. दरम्यान एकटं जगायचंही असतं हे सगळं लक्षात येण्यापूर्वी तू गेलास निघून. तुला हे दुःख भोगावं लागलं नाही यातच मला आनंद आहे. वास्तवाची झळ तुला लागली नाही हे किती बरं झालं. अश्विन मनातल्या मनात शंतनूशी बोलतोय. त्याला खूप एकाकी वाटतंय, पण त्याला पर्याय नाही हे त्याला समजतंय. अश्विनला जगावं लागणार या साक्षात्कारासोबत शंतनू सुटला. अश्विनची मात्र सुटका नाही. मनापासून व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.